एक तर ती राजकारणी लोक होती, जी माहेरची लोक होती ती राजकारणी होती, त्यामुळे त्यांना वाटत होती की बाबा आमच्या मुलीचं आम्ही लग्न केलं रावण समाज कमी इज्जत, ह्यांना फक्त मुलीच्या भूमिकेपेक्षा त्यांना फक्त महत्वाचं होतं की आपली इज्जत महत्वाची आहे. मग त्यांनी फार वेळा तिला नकार केला की आम्ही नाही बाबा नाही लग्न करायचं म्हणून. मग तिने काय केलं, इथं कोर्टात प्रॅक्टिस करत असताना तिनं हायकोर्टातला प्रॅक्टिस करायला लागली. त्यानंतर ती आमच्या इकडे मार्केट कोर्टात येते. तिला म्हटलं काय तू इकडे का प्रॅक्टिस करते, तेव्हा तिने सांगितलं माझे घरचे मॅटर, मला इथे इस्लामपूरमध्ये दिले मार्केटात, त्यामुळे माझे घरचे मॅटर चालत, मी नवऱ्याच्या ह्याच्यासाठी मी भांडते तिथं, त्यामुळे मला ते मार्केट स्वतःच माझं मॅटर चालवते. त्यानंतर मग मी तिला म्हटलं का रे का करत नाही लग्न, बाबा तू तरुण आहे, ती सुंदर आहे दिसायला, असं तर नाही मॅडम. घरातल्यांचा माझा फार विरोध आहे की घरातल्या माझ्यात नाही लग्न करायचं, तुला एक मुलगी आहे कशाला तुला लग्न करायचं. असं नाही बाबा म्हटलं, अरे समाज कसा राहिला, पूर्वीसारखा समाज राहिलेला नाही. आज बहीण भाऊ नजर रस्त्याने चालली तर त्यांचा बघायचा दृष्टिकोन असतो, वाईट दृष्टिकोन असतो की बाबा हे बहीण बनायचं नाही, असं कोणतरी आहे प्रियकर आहे बाबा हे कोणाकडे गेलं पडे असं, भले तुझं काही नसेल, तू म्हणाली स्वच्छ असेल, पण समोरच्यांना माहित नसतं की तू कशी आहेस ती. मग ती म्हटली खूपदा मी घरच्यांना समजून सांगितलं की बाबा माझं मला लग्न करायचं आहे, तर घरात त्यांनी विरोधच केला. गेले अजून त्या मुलीला मेलेला वर्ष पण झालेलं आहे गेल्या वर्षी. मग तिला मी म्हटलं मी देणार होतो, म्हटलं काय घरच्यांचा विचार करते, म्हटलं कर लग्न, म्हटलं घरातल्यांना समजून सांग बाबा तो असं नसतं. तर तिने एक खरं सुचवलं, म्हणजे तिनं सांगितलं की मॅडम आम्हाला गेल्या वर्षी भेटली मे महिन्यात, मे एप्रिलमध्येच भेटली, तेव्हा ती म्हटली की मॅडम 8 दिवसांनी असं नसं माहिती का आपल्यातलाच आहे असं तसं लग्न करते. मग तिनं सांगितलं 8 दिवसांनी माझं लग्न. त्यानंतर सुट्ट्या लागल्या आम्ही गेलो फिरायला. मी फिरायला गेल्यानंतर मला फोन आला, फिरायला व्हॉट्सअप वगैरे इतकं पाहिलं नाही, तर माझ्या फ्रेंडचा एका फोन आला की मॅडम असं नसं त्या गोष्टी एक्सपायर झाली. मला सांगत नव्हते एवढी तरुण मुलगी एक्सपायर झाली, मग ते व्हॉट्सअप नाही मी पाहिलं. मी म्हटलं सकाळी तिथं असं झालेलं आहे की बाबा असे नसं ते अटॅकने गेली. व्हॉट्सअप बघितलं, मला म्हणजे शक्यच नाही म्हटलं ही मुलगी अटॅक येणे म्हणजे एवढ्या वयाची पण एवढी असणारी ऍक्टिव्ह शक्यच नाही म्हटलं. मला 2 दिवसांनी त्या मुलीचं कळलं की घरातल्या आई वडिलांनी त्यांच्या इज्जतीसाठी त्या मुलीचा विश्वास निर्माण. मला खूप भयंकर वाटलं, आजही एवढ्या ह्याच्यात असताना आई वडील असे स्वतःच्या मुलीला मारतायत. मग त्यांनी हा विचार केला छोटं मुलगी म्हणजे इज्जत अजूनही लोकांना मुलांपेक्षा त्यांची इज्जत महत्वाची वाटते. आज ती वकिली पेशात होती तिला मारून टाकली. जेव्हा क्रूर लोक किती आहेत, अजूनही क्रूर लोक स्वतः जन्मले त्याच्या मुलीला मारता येतो. म्हणजे समाज हा विचार करतोय फक्त त्यांची इज्जत महत्वाची, मान प्रतिष्ठा, त्यांना कोणाची देणं घेणं, राजकारण बाकीचं देणं घेणंच नसतं. ह्याच्या अपोजिट दुसरा एक किस्सा की माझे एक पक्षकार होते रेश्मा म्हणून, तिचं तर इतक्या नको म्हटलं 18 वर्षात एक मुलगा झाला होता, ती कोर्टात यायची लांबोबांच्या नगर. मी म्हणायची अरे माझ्याकडे आली की मॅडम अहो लवडेमध्ये घटस्फोटाचं दाखल केलेली होती का, त्यामुळे मला कोर्टात यावं लागतं. म्हटलं का रे, तर त्याला घटस्फोट पाहिजे का, त्याला तू एवढी सुंदर असताना त्याला घटस्फोट पाहिजे. तर तो फार श्रीमंत आहे, त्याचं म्हणणं आहे की मी एवढा श्रीमंत आणि तुझी घरची परिस्थिती भिकारडी लोक, तुझी सासरच्या लोकांना तुझ्या आई वडील कशात असत होतं, मग माझा मान सन्मान होत नाहीये तिथं, मग मला तू नको ते मला तू आवडत, तुला सुरुवातीला तू आवडत होती ना, आता तर तू आवडत नाहीये त्याला, तर नाही आवडतो घटस्फोट मागते मला काय द्यायचं नाही. आणि तेव्हा त्यांनी माझं बाळ माझा मुलगा पण त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतलेला आहे. आम्ही खूप प्रयत्न केला की त्यांनी मुलगा द्यावा केला, ती प्रत्येक वेळेस माझ्याकडे मॅडम माझा तेवढा मुलगा मला मिळवून द्या, मला पोटगी नको, तरी मी तिला पोटगी सुरू केली. पण त्यांनी 1 ते 2 वेळा पोटगी भरली, त्यानंतर त्यांनी पोटगी भरली. ती प्रत्येक मॅडम माझी खूप परिस्थिती नाच. टायपिंगचे पैसे सुद्धा तिथे घेतले, प्रत्येक खर्च तिला करत, अरे असू दे मॅडम माझे पैसे मिळाले मी तुम्हाला देईन, पण माझं तेवढं चालेल, मला लवकर माझा मुलगा मिळेल, कारण मला घटस्फोट बिलकुल द्यायचा नाही. ठीक आहे, आम्ही खूप प्रयत्न केले, पण तो माणूस एवढा होता तिचा आवडा म्हणून तिथे जाते पण तिच्या गरजेचं आवडलं तो पैसे भरायचा नाही. आणि प्रत्येक वेळेस पोलिसांना मॅनेज करायचं, असं पाठवलं वॉरंट पाठवलं किंवा गप्तीसाठी पाठवलं तर पोलिसांना मॅनेज करायचं असतं. आणि मग ती म्हटली मॅडम मी आता बारामतीला हॉस्पिटलमध्ये नोकरी शोधते म्हटले, माझी परिस्थिती पण नाही आहे त्याची तुमच्यापर्यंत. मग ती बारामती हॉस्पिटलमध्ये तिला नोकरी, आवाज येतोय नोकरी सुरू केली. ती केल्यानंतर तिला 2-3 वेळा एक कारका पडला, मग तिला डोमेस्टिक व्हायलन्स म्हणून पण मी तिचा दावा दाखल केला की बाबा कमी तुम्ही घरातले
तिचा हिंसाचार करतात, काय केलं त्यात तरी मिळव, त्यातून तर तिची सुटका होईल. केल्यानंतर मग ते बारामती जॉब करायला गेले, 2-3 तारखा गेले. म्हटलं, ती म्हटली मॅडम मला हॉस्पिटलमध्ये फोन रिसीव्ह करू देत नाही. मग मी म्हटलं ठीक आहे, 2-3 वेळा फोन केला पण तिने ते रिसीव्ह केला नाही. मग एका तारखेला 6-7 तारखा झाल्यानंतर मी साहेबांची पुढे गेली. जज साहेबांच्या पुढे गेल्यानंतर म्हणाले, मॅडम तुमचा पुरावा सुरू झाला, मी आधीच डिस्मिस करणार आहे मॅटर, तुम्ही जर आज पुरावा देत नसेल तर मी डिस्मिस मॅटर करणार. साहेब बघते मी आहे का, मी बोलवते, तिला फोन करते. ती आली तर ठीक आहे म्हटलं, मी आजच पुरावा देते. साहेब मला म्हणाले पटकीन मॅडम विचारा, तर मी डिस्मिस करणार आहे मॅडम. मी बाहेर गेली, कॉल केला तरी कोण फोन तो उचलला. मग दुसरा तिच्या एका मावस भावाचा फोन होता, मी फोन घेतला तो त्याला, त्याने घेतला. म्हटलं मॅडम कोण बोलतो, तू नाही का? म्हटलं हां. अरे रेश्मा काय येत नाही म्हणजे 7-7 तारखा झाल्या पुरायला, साहेब डिस्मिस करा. म्हणून तुम्हाला माहित नाही? मी म्हटलं काय झालं, माहित नसतं म्हणजे काय झालं? अहो रेश्मा कधीच मारली. बापरे, म्हणजे माझ्या पायाखाली जेवेस होतं. मी असं डोळ्यामध्ये म्हणजे आपण इतकी इमोशनल झाली की पण तिथंच कळलं नाही की बाबा काय झालं, एवढी करून मरायची. म्हणजे मला जेव्हा मग मी परत त्या 2 दिवसांनी फोन केला तशी मी आतमध्ये गेले, साहेबांच्या पुढे गेले. काय झालं मॅडम तुझं पोरायचं काय झालं? मला म्हणजे साहेबांच्या बरोबर सुद्धा बोलता येणार, इतकी इमोशनली झाली की बाबा ही माझी घरात गेली ते असं मला वाटतं. गेली की साहेब काय झालं म्हटलं मॅडम ह्या जगात नाही असं, म्हणजे साहेबांना पण थोडी मला इमोशनल. मग साहेब म्हणाले ठीक आहे मॅडम तुम्ही आता डिसमिस करू शकतो. 2 दिवसांनी मला घरी जरी आले ते डॉक्टर आणि मी का मिळली असेल. म्हणजे आम्ही दोघी इतकं किती कोर्टात आले, किती दिवसभर माझ्याकडे लुडू कुठं करायचे. आम्ही 2 वाजेपर्यंत तिला सांभाळतो तुला लांब जायचं तू बाहेर जायचं, तर ती माझ्या मॅडम असं झालं काढायचं तुझं. म्हणजे घरातल्या व्यक्तीसाठी ती मला वाटत की माझ्या नात्यातलीच आहे, छोटी बहिणीचं. आणि तिची आई 1-2 वेळा तिच्या बरोबर आली की मला असं मॅडम आम्ही तिला सांगा ना आमची परिस्थिती नाही, तिथं सांगतो आम्ही गटच पोटली, दुसरं लग्न करतो. ही करतच नाही. त्यांची इच्छा होती आई वडिलांची की हिनं दुसरं लग्न करावं आणि हिला इच्छा नव्हती बिलकुलच. म्हणजे कसं अपोजिट आहे. पहिल्या ह्याच्यात कसं होतं की आई वडील विरोध होते आणि ह्याच्यात काय होतं की आई वडिलांची इच्छा होती की हिनं दुसरं लग्न करावं आणि ती म्हणत नाही मला तिथंच जायचं आणि मला माझा मुलगा सांभाळायचा. मग त्यानंतर 2 दिवसांनी त्या मावसभावाला फोन केला, काय झालं रे का रेश्मा गेली? म्हटलं मॅडम तू माझी मावशी थोडी तरकटच आहे, मावशींचा पण आमचं द्यायचं पटत नाही. तर ह्या लोकांनी तिला फास देऊन मारलं, ती लग्न करत नाही. मला ते इतके दिवस अजूनही त्या मुलीचा माझ्याकडे नंबर आहे. अजून तुझे फोटो बघितलं मला इतकं वाटतं काय समाज आहे, काय समाजाकडून घ्यायचं. अजूनही लोक बदलली, मुलीच्या बद्दल यांचे कसे विचार करतात, कसले विचार म्हणाले. कसा ह्या समाज कसा बदलला पाहिजे, कोणी बदललं पाहिजे, आई वडिलांनीच बदललं पाहिजे. तुम्ही सुरुवात तुमच्यापासून जर केली तरच बदललं म्हणायचं बिलकुल नाही. आणि प्रत्येकच मुली अशा असतात त्यांची वाकडे पावलं पडतात. प्रत्येक आताच्या मुलींना प्रत्येकाला जाणीव आहे आपण कसं वागतो कसं घेतो. समाज बदलला पाहिजे. आपल्याला माहिती आहे तुम्ही त्यासाठी कायदे किती निघाले. पहिल्या ज्या सती परंपरा होत्या सती जाणं त्या बंद झाल्या, बालविवाह होते, मुलीचे होते. आता आहेत का बालविवाह? 18 वर्षाच्या मुलींनी लग्न केलं तर आई वडिलांना पहिले जातात, मुलींना परत नाही, आई वडिलांना पहिले ऐकायचं. त्यामुळे 18 वर्षाच्या कोणीच लग्न करत मग तिथे एखादी गपचूप होतात ते करत विक्री होती. ते प्रतिबंध काय करायचं, हुंडाबंदी आली, किती तर कायदे आले स्त्रियांसाठी. स्त्रियांचं कौटुंबिक त्याबद्दल संरक्षण करण्यासाठी तो आला, डोमेस्टिक व्हायलन्स आहे. मुलींच्यासाठी स्त्रियांसाठी कितीतरी कायदे आले, समाजाचा हक्क आहे, शिक्षणाचा हक्क आहे, प्रॉपर्टीचा हक्क आहे. मेन म्हणजे प्रॉपर्टी तर सगळ्यांना माहित असते, वडिलांच्या प्रॉपर्टी, वडिलोपार्जी तुमची एन्सेस्ट्री प्रॉपर्टी असते त्यात प्रत्येक मुलीला हक्क आहे का कोणाला माहिती आहे? जेवढी मुलाला असेल तेवढीच मुलीला पण प्रॉपर्टी वडिलांची. असं वाटतं काय का मला? कुठल्या स्त्रीला वाटतं का आपल्या नंदेला द्यावं म्हणून हक्क? वाटतं कोणाला? सांगा वाटतं का? मला पण नाही वाटत. त्यांच्या पिढीला काळानुसार आपण सांगू नाही अजून त्या भविष्यकाळात काय कोणाची मतं कशी परिवर्तन होते काय सांगू शकत नाही आपण ना. पण कसं म्हणजे माहितीये का, आता प्रत्येक स्त्रीला वाटते बाबा घ्यावं, पण तिची इच्छा नसते बरं का, तिच्या नवऱ्याची किंवा मुलांची इच्छा असते की हिने घ्यावं. आमच्याकडे एक मॅटर आहे, तो तिचा भाऊ आहे का आमच्याकडून
आणि ती बहीण म्हणणारी अपोजिट पार्टी. ती म्हातारी आज 75 वर्षाची झाली आणि तिचं नवरा MBBS, मुलं फॉरेनला आहे, शिकतात एवढं.